अमळनेर तालुक्यातील वावडे येथे आणि लोणे शिवारात शॉर्ट सर्किट झाल्याने शेतकऱ्यांचा मका, ज्वारी, चारा जळून सुमारे 2-3 लाखाचे नुकसान झाले आहे. उषाबाई दिलीप पाटील यांची मांडळ शिवारात गट 267-268 मध्ये शेती असून शेजारच्या शेतात डीपी आहे. 20 एप्रिल रोजी दुपारी डीपीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक शेतातील चाऱ्याला आग लागली. ती आग पसरून उषाबाईच्या शेतात लागली. गावकऱ्यांनी तातडीने आग विझवली तरी 4 बिघे शेतातील ज्वारी, चारा, शेतातील कणसे आणि 10 पाईप जळून खाक झाले. सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 18 एप्रिल रोजी रात्री 1 वाजता लोणे शिवारात उषाबाई अरुण पाटील हिच्या शेतातील विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने शेतात काढलेला 50,000 रुपयांचा मका आणि 30,000 रुपयांच्या ठिबक नळ्या जळून एकूण 80,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट यांनी भेट देऊन पंचनामा केला. तपास हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत. दरम्यान दोन्ही घटना शॉर्ट सर्किटमुळे झाल्याने दोन्ही शेतकऱ्यांना वीज मंडळातर्फे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. अमळनेर शहरातील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत भावपूर्ण वातावरणात आणि उत्साहात नुकताच संपन्न झाला. विशेष म्हणजे साने गुरुजी विद्यालयाच्या इतिहासात 7वीच्या वर्गाला निरोप देण्याची ही पहिलीच वेळ होती. संस्थेचे सचिव संदीप घोरपडे, उपाध्यक्ष गुणवंतराव पाटील, ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट अशोक बाविस्कर, भास्कर बोरसे, किरण पाटील, गोकुळ पाटील यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी इयत्ता 7वीच्या प्रत्येक तुकडीतून 2 याप्रमाणे एकूण 5 विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी तर 5 विद्यार्थिनींना आदर्श विद्यार्थिनी म्हणून विशेष गौरव करण्यात आला. तसेच इयत्ता 1ली ते 7वीच्या 35 वर्गातील वर्गमंत्र्यांमधून इयत्ता 4थीची विद्यार्थिनी स्नेहल पाटील हिची आदर्श वर्गमंत्री म्हणून निवड करून तिला सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक संजीव पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. साने गुरुजी विद्यालयात 1ली ते 7वीचे एकूण 35 वर्ग आहेत. आतापर्यंत 7वीचे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी संस्थेच्याच नूतन माध्यमिक विद्यालय किंवा कन्या विद्यालयात प्रवेश घेत असल्याने निरोप समारंभाची परंपरा नव्हती. मात्र यंदा प्रथमच हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा दिला तर काही विद्यार्थी भावूक झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी वैष्णवी पाटील व संस्कृती ब्रह्मे यांनी केले. तर ज्येष्ठ शिक्षक अनिल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना जिलेबी आणि समोसा असा अल्पोपहार देण्यात आला. या सोहळ्यासाठी शाळेतील योगेश मोरे, मनोज पाटील, महेंद्र रामोशे, सूर्यकांत पाटील, मालती पवार यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशतकीय जयंती वर्षाचे औचित्य साधून मराठा सेवा संघातर्फे राज्य व देश पातळीवर विविध वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून अमळनेर तालुक्यातील झाडी येथे 18 एप्रिल 2026 रोजी आखाजीच्या पूर्वसंध्येला एका प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे या जयंती वर्षाचा उत्साहपूर्ण प्रारंभ करण्यात आला. महात्मा फुले यांनी तृतीय रत्न नाटकाच्या माध्यमातून सामाजिक क्रांतीचे बीज पेरले होते. हाच सांस्कृतिक वारसा जपत झाडी येथे शिरपूरचे प्रसिद्ध अहिराणी एकपात्री नाट्य कलावंत प्रवीण माळी यांच्या आयतः पोयतः सख्यानं या प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगातून उपस्थितांना हसत खेळत सामाजिक संदेश देण्यात आला. मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील, अभियान प्रमुख प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील व झाडी येथील प्राध्यापक डॉक्टर विलास पाटील यांच्या नियोजनातून हा सोहळा संपन्न झाला. यावेळी विश्वास पाटील, वसुंधराताई लांडगे, सीमाताई रगडे उपस्थित होते. अमळनेरचे सुपुत्र CA राधेश्याम बजरंगलाल अग्रवाल यांची पुणे येथील शिक्षण प्रसारक मंडळी या नामांकित संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार सोहळा शहरातील बन्सीलाल पॅलेस येथे पार पडला. या प्रसंगी राधेश्याम अग्रवाल यांची कन्या कुमारी यशस्वी अग्रवाल हिनेही CA फायनल परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. त्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रकांत जे बडगुजर,
राजेश पांडे, आमदार अनिल पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार माननीय डॉक्टर BS पाटील, कृषीभूषण साहेबराव पाटील, प्राध्यापक DD पाटील, बजरंगलाल अग्रवाल यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक नीरज अग्रवाल यांनी केले. सूत्रसंचालन दिनेश नाईक यांनी केले, तर आभार प्राचार्य विनोद अमृतकर यांनी मानले. अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेत विद्यार्थी निर्मित कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्याध्यापिका सुनीता लोहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रियंका शिंदे, वैशाली सोनवणे, सुषमा तायडे, छाया इसे, स्वप्नील शिंदे व सागर भोई उपस्थित होते. प्रदर्शनात मुलांनी विविध कलात्मक वस्तू सादर केल्या होत्या. हैदराबाद येथील राष्ट्रीय पिकल बॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकावून कांस्य पदक आणि 14,000 रुपयांचे रोख बक्षीस आपल्या नावे केले. हैदराबाद येथे पार पडलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून सुमारे 2,000 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या स्पर्धकांमध्ये स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या प्रथमेश उमेश लोहार आणि निधीश देविदास पाटील यांनी अत्यंत चुरशीचा खेळ खेळला. आपल्या आक्रमक आणि कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत राष्ट्रीय स्तरावर शाळेचा झेंडा फडकवला. त्यांना विजय शिंदे सर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या राष्ट्रीय यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावाजवळील रस्त्यावर एका वाहनात गुरांची निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी शिरपूर येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 21 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता टाकरखेडा गावाजवळील रस्त्यावर MH18 BZ 4234 या वाहनात 25,000 रुपये किमतीची 3 जनावरे जाबीर शेख मेहमूद शेख वय वर्षे 34, दानिश शेख कलीम शेख वय वर्षे 23, दोघे राहणार गणेश कॉलनी शिरपूर हे गुरांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना निर्दयीपणे वाहतूक करून घेऊन जात होते. प्राण्यांची निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत. 18 वर्षीय तरुणी घरी एकटी असताना बळजबरी घरात घुसून विनयभंग केल्याची तालुक्यातील करणखेडा येथे घटना घडली आहे. 20 रोजी रात्री 10 वाजता 18 वर्षीय तरुणी घरात एकटी असताना धीरज अनिल पाटील हा बळजबरी घरात घुसला. तसेच तरुणीचे तोंड दाबून शिवीगाळ करत आरडाओरड केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. त्यावेळी तरुणीला लज्जा उत्पन्न होईल अशा ठिकाणी स्पर्श केल्याने तरुणीने आरडाओरड केली असता गल्लीतले लोक धावून आले व त्यांना धीरज हा घरात मिळून आला. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून धीरज अनिल पाटील याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल शरीफ पठाण हे करीत आहेत. स्वच्छ भारत अभियान 2.0 अंतर्गत क्षमता बांधणी घटकाअंतर्गत अमळनेर नगर परिषद हद्दीतील कचरा वेचकांसाठी 22 एप्रिल रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुख्याधिकारी गणेश शिंदे व नगराध्यक्ष डॉक्टर श्री परीक्षित बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरा गांधी भवन येथे दुपारी 2 ते 5:30च्या दरम्यान आयोजित करण्यात आले होते. यात दररोज घंटागाडीद्वारे कचरा संकलन करणारे घंटागाडी चालक व मदतनीस तसेच घनकचरा प्रक्रिया केंद्रावर काम करणारे कर्मचारी सुपरवायझर सहभागी होते. स्वच्छता निरीक्षक संतोष जाधव, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे, शहर समन्वयक गणेश गढरी हे उपस्थित होते.